कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 10 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. अर्धा तास झाला होता. ईशा कॅन्टीनमध्येच बसली होती. रयत अजून तिथे आला नव्हता. काय मुसीबत आहे यार. इथे माझ्या पायाला गोळे आलेत. बसून बसून पाय आखडलेत माझे. ईशा त्याची वाट पाहून कंटाळली होती. एकाच जागी बसून तिला कंटाळा आला होता. मी फक्त आता 10 मिनिट वाट पाहणार. जर तो 4:15 पर्यंत आला नाही तर आपण पण त्याच्यासोबत जाणारच नाही, तिने मनोमन ठरवलं. कॅन्टीनमधील सर्वांच्या नजरा तिच्याकडेच पाहत होत्या. त्यात तिने सीमाला सनीसोबत पाठवल्यामुळे तिला कंपनी द्यायला कोणीच नव्हतं. रिकामं बसून राहण्यापेक्षा तिने समोसा खायला घेतला. समोसा पूर्ण संपवून तिनं पाणी पिलं. पोटात सकाळपासून काहीच नसल्यामुळे कावळे ओरडत होते. पण आता 2 घास पाणी पिऊन झाल्यामुळे तिला थोडंसं हायसं वाटू लागलं. अजूनही 4:15ला 2 मिनिटं बाकी होते. ईशाने एक दीर्घ श्वास घेतला. ती बरोबर 4:15ला तिची जागा सोडणार होती आणि ती डायरेक्ट रूमवर जाणार होती. फायनली 4:15 वाजले आणि ती पटकन जागेवरून उठली. मनात नाराजगी होती. रयत अजूनही आपल्या बाबतीत सिरियस नाही. तिने तिचे डोळे पुसले आणि वाऱ्याच्या वेगाने ती गेटवर पोहोचली. रस्त्यावरून गाड्या सैरभैर जात होत्या. रस्ता क्रॉस करायचा पण तिला आता कंटाळा आला होता. मनातून ती थकली होती. ईशा तशीच पुढे चालू लागली. अचानक एक मोठी तपकिरी कलरची 4 व्हीलर तिच्या जवळ येऊन थांबली. काय माणसं आहेत, दिसत नाही का नीट बघून चालवायला, ईशा ओरडली आणि त्या गाडीतील माणसाकडे तशीच पाहत राहिली. गाडीची काच खाली गेली होती. रयत तिला न्यायला आला होता. त्याने गाडीत बसायचा इशारा केला आणि ईशा पटकन गाडीत बसली. गाडी वेगाने चालू झाली. ईशा आणि रयत दोघेच गाडीमध्ये होते. आज काय झालं होतं काय माहीत, दोघेही एकमेकांना बोलत नव्हते. आईच्या बोलण्याचा ईशावर परिणाम झाला होता. ती खिडकीतून बाहेर पाहत विचार करत होती. थोड्याच वेळात गाडी एका गावात जाऊ लागली. खूप मोठं ते गाव. गावात सुख, शांती, समाधान हे गावच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येत होतं. गावाच्या कडेला दाट केळीची झाडं लावली होती. रस्ता पण एकदम ठीकठाक होता. गाडी त्या रस्त्यावरून जात होती. ईशाने खिडकीची काच ओपन केली आणि तिने बाहेर डोकावून पाहिलं. खिडकी उघडी असल्यामुळे थंडगार वारा तिच्या शरीराला स्पर्श करून गेला. त्या थंड हवेच्या स्पर्शाने ती सुखावून गेली. ती गावाचं सौंदर्य डोळ्यात कैद करायचा प्रयत्न करत होती. कितीही नाही म्हटलं तरी हे तिचं आजोळ होतं. किती दिवस झाले ती तिच्या आजोळी आलीच नव्हती. तिने तिच्या आजोबाविषयी आणि आजोळविषयी तिच्या आईकडून खूप काही ऐकलं होतं. गावात आजोबांच्या शब्दाला किंमत होती. त्यांना मान होता. त्यांची जागा आता अरुणातरावांनी घेतली होती. तसे गावात अगोदर रघुनाथराव आणि त्यांचे धर्मपत्नी फुलाबाई राहायचे. शेतीवाडी भरपूर. त्यांनी स्वकमाईने अरुणाथरावांना शिकवलं. पुढे अरुणाथरावांनी रयतला शिकवलं. तसा रयत त्यांना एकटाच होता. त्यात तो हुशारही होता. पुढे फुलाबाईंचं आजाराने निधन झालं. रघुनाथरावांना त्यांच्या निधनानंतर हृदयाचा आजार झाला. त्यांना शहरात ठेवणं धोक्याचं होतं. अरुणाथरावांनी सगळा कारभार रयतच्या स्वाधीन केला आणि ते गावातच राहिले. त्यांनाही आता गावात करमत होतं. शिवाय तेही थकले होते. पण आता ओढ होती ती रयतचा सुखी संसार पाहायची. रयतला खूप लाड पुरवून मोठं केलं होतं. त्यात त्याला शहरातली सवय. त्याला मॉडर्न मुली आवडायच्या. एकही मुलगी त्याला पसंत पडत नव्हती आणि अरुणाथरावांना प्रेमळ, दिसायला सुंदर, सभ्य मुलगी सून म्हणून पाहिजे होती. त्यात रयत आणि त्यांचे आजोबा दोघेही हट्टी. रयतचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. ईशा सगळ्यांना आवडली होती. पण रयतने तिला नकार दिला. तसं रघुनाथराव हार्ट पेशंट. फार फार तर 6 महिन्याचे हकदार. डॉक्टरांनी तेव्हाच सांगितलं होतं. रघुनाथरावांचं वय आणि तब्येत या सर्व गोष्टींचा विचार करून ईशा आणि रयतचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं. बाहेर झोपाळ्यावर बसलेल्या अरुणाथरावांच्या डोळ्यासमोरून सर्व चित्र निघून गेलं. तेवढ्यात एक मोठी गाडी त्यांच्या बंगल्याकडे येताना दिसली. ती रयतची गाडी होती. अरुणाथरावांना खूप आनंद झाला. ते त्यांच्या जागेवरून उठून उभे राहिले. अहो, ऐकलं का? तुमच्या सुनबाई आणि आमचे चिरंजीव आलेत. अरुणाथरावांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला. रयत आणि ईशा गाडीतून खाली उतरले. बंगल्यात परिसर, गवत काढणारे काही मजूर फिरून फिरून त्या दोघांकडे पाहत होते. रयत साहेब, किती मोठे झालास.
लय दिवस झालं बघा, ते काय गावाकडे फिरकलं बी नाहीत. एक मजूर एका बाईला बोलला. अहो, मोठी माणसं ही शहरात लय मोठा बिझनेस आहे म्हणा. दुसरी महिला मजूर. अहो, ते समजा ठीक आहे, पण ही पोर तर आपल्या साहेबाची दिसतीया. त्या काम करणाऱ्यांपैकी तिसरी बाई बोलली. काहीतरी घोळ नक्कीच आहे. पोरीच्या गळ्यात आणि पायात दागिने दिसते ते बघा, हाय का? दुसरी महिला मजूर म्हणाली. रयत आणि ईशा जसे दोघे चालत चालत जवळ आले, तसे ते कामगीर गप्प बसून पुन्हा आपापलं काम करू लागले. सुधा, सुधा, अगं भाकरीचा तुकडा आण, माझं लेकरू आलंय. दारात एक महिला उभी होती. नाकात नथ, गळ्यात आणि हातात पिवळं चुटूक सोनं होतं. डोक्यावरून पदर सावरून घेत सुलोचनाताई म्हणाल्या, तशी सुधा स्वयंपाकघरातून भाकरीचा कुटका घेऊन आली आणि तांब्यात पाणी आणलं. ईशा आणि रयत दारात जाऊन थांबले. सुलोचनाताईंनी कुटका ओवाळून टाकला. या चिरंजीव या. अरुणाथरावांनी त्यांचं स्वागत केलं. डॅड, रयतने त्यांना प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर त्याने सुलोचनाताईंना पण हक केलं. त्यांनी त्याला दूर ढकललं. जा, बोलू नको आम्हाला. साधं एक फोन करून आमची विचारपूस पण करत नाहीस. एवढं काम असतं होय रे तुला? सुलोचनाताई बोलल्या. आई, आता आलोय ना तुझ्यासाठी. आता 4 दिवस इथेच राहणार. रयतने त्याची समजूत काढली. अहो, बास झालं तुमचं. त्या बाहेरच्या सुनबाईकडे तरी बघा. तिला काय वाटल? अरुणाथराव बोलले तशा सुलोचनाताईंनी रयतला बाजूला केलं आणि त्या ईशाजवळ गेल्या. ईशा खाली मान घालून उभी होती. ईशा, कशी आहेस बाळा? त्याने तिला विचारलं तसं ईशाने त्यांचे पाय पकडले. नंतर तिने अरुणाथरावांचे पाय पकडले. त्या दोघांनी पण तिला आशीर्वाद दिला. तसे ईशा सगळ्यांना ओळखत होती, पण तरी देखील आज तिला सगळं अनोळखी असल्यासारखं वाटत होतं. मी ठीक आहे, ईशा हसून म्हणाली. या घरात सुनबाई, अरुणाथराव म्हणाले. अहो, असं कसं? सुलोचनाताईंनी सुधाला खुणावलं तसं सुधा त्यांच्याकडे पाहून हसली. धावतच ती घरात गेली. रयत आणि ईशाने एकमेकाकडे पाहिलं. काय चालू आहे, काय नाही त्यांना काहीच समजत नव्हतं. समोर घडणाऱ्या प्रकाराने त्यांचं खरंच लग्न झालंय असंच त्यांना वाटत होतं. थोड्या वेळात सुद्धा हातात ओवाळणीचं ताट घेऊन आली आणि तिने ताट सुलोचनाताईंच्या हातात दिलं. सुलोचनाताईंनी त्या दोघांचं औक्षण केलं. हातातील ताट परत सुधाकडे दिलं. सुधा ताट ठेवण्यासाठी घरात निघून गेली. ये, आधी ये सुनबाई, सुलोचनाताई म्हणाल्या तसे रयत आणि ईशा घरात गेली. तर मग मैत्रिणींनो, काय होईल पुढच्या भागात? होईल का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर आयुष्यभराच्या लग्नामध्ये?